नमस्कार प्रेक्षकांनो. लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये विभावरी खूपच चिडलेली असते. ती सिंधूला म्हणते की काय ग, विनू बरा झाला तरी तू ह्या घरामधून जायचं काही नावच घेत नाहीये. बरं मला एका प्रश्नाचं उत्तर दे, तू मधूला बरं करणार होतीस ना, त्याचं काय झालं? आज खूप दिवस झाले तू तिची ट्रीटमेंट करते पण काहीही बदल नाही आहे तिच्यात. मग सिंधू म्हणते की अहो आजच मी डॉक्टरांशी बोलली आहे, मी स्पेशलिस्टला अपॉइंटमेंट घेऊन आलेली आहे, त्यामुळे आज मला मधूला घेऊन जायचं आहे ट्रीटमेंटसाठी. आता सिंधू मधूला घेऊन जाते म्हटल्यावर विभावरी खूप घाबरतात आणि मग त्या नाटक करून म्हणतात का गं सिंधू, माझा ना तुझ्यावर विश्वास नाही आहे, तू कोणत्या डॉक्टरांकडे घेऊन चालली आहे ना, मग मलाही घेऊन चल, आपण दोघी सोबत जाऊयात. मग सिंधू म्हणते की काही हरकत नाही आहे माझी, आज मी अपॉइंट घेतली आहे, डॉक्टर आज मधूच्या सर्व टेस्ट करणार आहे, त्याच्यामधून आपल्याला कळेल की त्यांचे जखम किती इंजर्ड आहे आणि किती रिकवर झालेली आहे. मग आता सिंधूचं बोलणं ऐकून मधू आणि विभावरी दोघी खूप घाबरतात. तर सिंधू म्हणते की मधू आज जायचं ना आपल्याला. मग आता मधूला पर्यायच उरत नाही बोलायला. मधूही म्हणते की हो ठीक आहे, मी रेडी होऊन येते. मग आता मधूला हॉस्पिटलमध्ये नेत आहे म्हटल्यावर इकडे राघवलाही सिंधूचं म्हणणं पडतं. सिंधूला राघव म्हणतो की तू योग्य डिसिजन घेतलं आहे सिंधू, तू बरोबर करते आहेस, आणि मग आता तू मधूला घेऊन जा, म्हणजे आपल्याला निदान कळेल तरी की मधूची जखम कितपर्यंत रिकवर झालेली आहे ते. त्यानंतर आता विभावरी जायचं म्हटल्यावर रुक्मिणीताई म्हणतात की अहो तुम्ही आराम करा, तुम्ही घरीच थांबा, तुम्ही जाऊ नका, सिंधूला जाऊ देत. असं म्हटल्याबरोबर विभावरी अजूनच घाबरते. आता रुक्मिणीताई म्हणतात की मधू तू आधी तयार हो बरं, अपॉइंटमेंटची वेळ झाली आहे. मग आता रुक्मिणीताई म्हटल्यावरती मधू आणि विभावरी रेडी होण्यासाठी रूममध्ये जातात. अजून रुक्मिणीताई म्हणतात की कोणालाही जायची गरज नाही आहे, सिंधू एकटी आहे हँडल करायला, तिलाच जाऊ द्या. आता मधू विभावरी ताईंना घेऊन आतमध्ये येते आणि खूपच ओरडायला लागते आणि म्हणते की आई तुला काय करत होती का ते सिंधूसमोर माझ्या रिकव्हरीबद्दल बोलायची? आता बसावं लागलं ना गप्प. तर डॉक्टरांनी जर माझ्या टेस्ट केल्या ना तर सगळं माझं पितळ उघडं होईल. माझ्या टेस्टमध्ये त्यांना कळून जाईल की हिला काही झालेलं नाही आहे, मी चांगली आहे. आता कसं तोंड देणार त्या सिंधूला मी? मला तर वाटते आई काहीतरी प्लॅन करणार, तुला काही सुचतंय का? बघ माझी जर गोष्ट आज घरच्यांसमोर आली ना तर मी तुलाच दोषी ठरवेल. आता विभावरी ताईंना रडायला येतं. त्या म्हणतात मीच चुकी केली, मीच तुझ्यावर संस्कार करायला कुठेतरी कमी पडली असेल. आणि काय गं, तू मला दोषी ठरवणार आहेस ना, एक लक्षात ठेव, माझी तू मुलगी आहे, घरातल्यांना तुझ्यावर सुद्धा संशय येईल आणि तुला जर राघवला आणि सिंधूला वेगळं करायचं असेल ना तर माझीच मदत होईल. आपल्या आई ना मुलांना कधी चुकीचं शिकवत नसते, त्यांच्याच भल्याचा विचार करत असते. आणि तुला जर मला साथ द्यायची नसेल ना मग मीही निघून जाते, तुझं तू हँडल करते. इतक्यात सिंधू तिथे येते. आता सिंधूने अचानक दरवाजा उघडल्यामुळे विभावरी ताई तिला म्हणतात काय गं, तुला कळत नाही का दरवाजा नॉक करून यायचं? असं डायरेक्ट कोणाच्याही रूममध्ये कशी काय घुसू शकते? त्यावर सिंधू म्हणते की हो नाही, खरंच सॉरी, मला तर फक्त हेच विचारायचं होतं की मधूची तयारी झाली की नाही, आता अपॉइंटमेंटची वेळ झाली ना म्हणून मी पाहायला आली होती. मग आता निघूयात का? विभावरी ताई म्हणतात तू आतमध्ये या अगोदर आणि मला सांग ती डॉक्टर चांगली आहे का टेस्ट करणारी? ती योग्य पद्धतीने माझ्या मधूला हँडल करेल ना? मला येऊ दे सिंधू तुझ्याबरोबर, तू नाही जायचं एकटी. तितक्यातच तिथे रुक्मिणीताई येतात आणि विभावरीला पुन्हा म्हणतात अहो तुम्ही घरीच थांबा, सिंधू जाईल ना मधूला घेऊन, तुम्ही आराम करा. आता मधू आणि सिंधू दोघी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टर आता चेक करताय मधूला आणि त्यानंतर ते म्हणतायत की आता मधुताईंची तब्येत कितपर्यंत खोलवर आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काही टेस्ट करावे लागतील. मी त्या टेस्ट लिहून देते. आणि मग सिंधूकडे पाहून डॉक्टर म्हणतात की तुम्ही ह्या टेस्ट करा लवकरात लवकर, म्हणजे रिपोर्ट पाहून आपल्याला कळेल की मधूला नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे. आता मधू खूप टेन्शनमध्ये येते आणि डॉक्टरांना म्हणते अहो मला ना खूप विकनेस आला आहे, ह्या टेस्ट आपण नंतर कधीतरी केल्या तर चालेल का? पण तरी आता मधूचं बोलणं डॉक्टर काही मानत नाही आहे. डॉक्टर म्हणतायत की मला उद्या बाहेर जायचं आहे, त्यानंतर मी तुम्हाला खूप दिवस भेटणारसुद्धा नाही कारण मी आउट ऑफ चाललेली आहे, त्यामुळे तुम्ही ह्या टेस्ट आत्ताच्या आत्ताच करा. मग मधू म्हणते की अहो रिपोर्ट यायला पण वेळ लागेल ना, माझ्यात इतकी एनर्जी नाही आहे. डॉक्टर म्हणतात की नाही, हे हॉस्पिटल सिंधूशी कनेक्टेड असल्यामुळे तुम्हाला रिपोर्ट लगेचच मिळतील आणि आपल्याला कळेलसुद्धा. तर पुढे आता हा भाग इथेच संपतो. सिंधू मात्र आता दुसऱ्याच प्लॅनिंगमध्ये आहे, तिला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे अन्वीने रिपोर्ट आणलेला असतो सिंधूला, ती वाचून रडतसुद्धा असते आणि म्हणते की मामी हा रिपोर्ट बघ. आता सिंधूला कळतं की अन्वी प्रेग्नेंट आहे. सिंधू खूप चिडते अन्वीवरती आणि म्हणते की तुला लाज नाही वाटत का हे सगळं करायला? इकडे आता रुक्मिणीताईंचा वेगळाच प्लॅन चाललेला आहे. त्या म्हणतात की अन्वीचे आईवडील अन्वीकडे लक्ष देत नाही, ती वयात आलेली मुलगी आहे, तिचं आपण लवकरात लवकर लग्न उरकून टाकूया असं त्या राजेश्रीला सांगत आहेत. तर आता इकडे रुक्मिणीताईंनी अन्वीच्या लग्नाचा डिसिजन घेतलेला आहे. हे ऐकल्यावरती अन्वीला धक्का बसलेला आहे. अन्वी खूप टेन्शनमध्ये आहे. ऑलरेडी ती प्रेग्नेंट असल्याची बातमी सिंधूला तर कळली आहे, त्यानंतर घरातल्यांना कळल्यावर काय होईल ती खूप भीती वाटते तिला. तर पुढे आता सिंधू अन्वीच्या कानाखाली मारत म्हणते काय गं, तू स्वतःचा सुद्धा विचार केला नाहीस, हे करायला तुला लाज नाही वाटली का? स्वतःचा विचार सोड पण तू घरच्यांचा सुद्धा विचार केला नाही. आता
प्रत्येक गोष्टीला सामोरं जा असं म्हटल्याबरोबर मधू खूप रडते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. ती सिंधूची माफीसुद्धा मागते. तिची एक चुकी आता तिला खूप महागात पडणार आहे. तर असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे. प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स बघण्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत